शहासेनेला महापौर पद काय, उपमहापौर पद सुद्धा देण्याची अजिबात इच्छाशक्ती नाहीये भाजपाची. कदाचित म्हणून ही कारवाई आहे का? कारण साताऱ्यात ड्रग्जची कारवाई करावी आणि तिथलं ड्रग्जचं समूळ उच्चाटन करावं हे आम्ही गेल्या 3-4 महिन्यापासून कंठोशोष करून सांगतोय ना. पण तुम्ही तेव्हा कारवाई केली नाही. कारवाई करणं योग्यच आहे, ती कारवाई झाली पाहिजे, पण त्या कारवाईचं जे टायमिंग आहे ते टायमिंग हे मुंबई महापालिकेच्या मेयर निवडीच्या टायमिंगला जुळणारं आहे, हे फार विशेष आहे. शिंदे सेनेला लक्षात घेतलं पाहिजे हे सगळं. मला वाटतं शहासेनेला हे पटले बऱ्यापैकी आणि शहासेनेचं तसं त्यांना बऱ्यापैकी त्यांना असेल अजितदादांना असेल याचे साक्षात्कार वारंवार होत आहेत, तरीही ते त्यावरती बोलत नाही. उद्याला कदाचित शहासेनेने जर सांगितलं, त्यांच्या प्रमुखांनी सांगितलं की तुम्हाला तुमचा पक्ष आता शटडाऊन करायचा आहे, तर ते शटडाऊन पण करतील. दुसरी एक बातमी आता आली, पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. त्यामध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. जे व्यवस्थेची भाटगिरी करतात, व्यवस्था त्यांना पुरस्कृत करते आणि जे व्यवस्थेचे दोष दाखवतात, व्यवस्था त्यांना बहिष्कृत ठरवते. भगतसिंगांसारख्या भाटगिरी करणाऱ्या लोकांना जर पुरस्कार मिळत असतील तर ठीक आहे. जो नियम आहे तो नियम अजूनही मोडीत निघाला नाही, एवढंच समजायचं आपण. महाराष्ट्रात त्यांनी ज्या पद्धतीनं हे केली नाही, म्हणूनच मी म्हटलं, त्याचं बक्षीस नाही झालं. म्हणूनच मी म्हटलं की व्यवस्थेची भाटगिरी करणाऱ्यांना व्यवस्था पुरस्कृत करते. हा जो नियम आहे, हा नियम या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झालेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.